नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण सुरू करणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 स्टँडर्ड 10. सो आपल्याकडे बेसिकली चॅप्टर्स काय काय आहेत. पहिल्याच चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. सो त्याच्या आधी थोडंसं इंट्रोडक्शन घेऊया की नेमकं आपल्याला या पुस्तकामध्ये काय काय शिकायचं आहे. ओके, सायन्स पार्ट 1 आणि पार्ट 2 जर आपण असं काय फरक आहे असं बघायचं म्हटलं तर पार्ट 1 मध्ये आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री ओरिएंटेड चॅप्टर्स पाहायला मिळतील आणि पार्ट 2 मध्ये मोस्टली EVS असेल किंवा बायोलॉजी असेल त्याच्याशी रिलेटेड चॅप्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. आता फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यामध्ये नेमकं काय काय असतं तर आपल्या सभोवताली ज्या काही गोष्टी आहेत, आपण ज्या गोष्टी वापरतो किंवा ज्या मशीन्स आपण वापरतो किंवा म्हणजे आपण या पृथ्वीवरती राहतो तर आपल्या अवतीभोवती काहीतरी घडतंय. आपल्या अवतीभोवती कुठेतरी ग्रॅव्हिटेशन आहे, कुठेतरी लाईट आहे, कुठेतरी आपण फोर्स अप्लाय करतोय, कुठेतरी आपण प्रेशर अप्लाय करतोय. सो थोडक्यात म्हणायचं झालं तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या रिलेटेड आहेत फिजिक्सशी आणि त्यासोबतच कुठेतरी काहीतरी रिॲक्शन होते. फॉर एक्झाम्पल आपण जेवण बनवतोय, छान मस्त तडका दिलाय तर त्या ठिकाणी पण केमिकल चेंज आहे. ठीक आहे. सो बेसिकली कुठेतरी काहीतरी मिक्स होते, कुठले तरी केमिकल्स इन्व्हॉल्ड आहेत. अशा सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो केमिस्ट्रीशी रिलेटेड त्या गोष्टी आहेत. कुठेतरी आपण मेडिसिन्सशी रिलेटेड काहीतरी बघतोय किंवा अजून काहीतरी दोन गोष्टी मिक्स करतोय, ऑइंटमेंट आहे घरात एखादं वगैरे. सो ते सगळं काय झालं, केमिस्ट्रीशी रिलेटेड गोष्टी झाल्या. ठीक आहे. सो बेसिकली आपण पार्ट 1 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोनच गोष्टींवरती अभ्यास करणार आहोत. त्यातल्या त्यात आजचा आपला मेन मुद्दा आहे ग्रॅव्हिटेशनचा, जो की रिलेटेड आहे फिजिक्सशी. ठीक आहे. सो ग्रॅव्हिटेशन म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर काय येतं, आपले न्यूटन सर, होय की नाही. कारण ग्रॅव्हिटेशनचा शोध हा न्यूटन सरांनी लावला होता. त्यांना आपण सर आयझॅक न्यूटन असं म्हणतो. सो तुम्हाला काय वाटतंय म्हणजे ग्रॅव्हिटेशन काय असावं? एक 2-3 सेकंद अभ्यास करा. तोपर्यंत आपण जरासं ना ही जी स्क्रीन आहे याला थोडीशी ॲडजस्ट करूया. कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलंय की मी हँड रिटन नोट्स सुद्धा दाखवणार आहे. तर त्यासाठी ना थोडासा आपण हँड रिटन नोट्सला पण ओपन करूया. ठीक आहे. येस. सो थोडाफार तुम्ही विचार केला असेल आणि आता आपण ॲक्च्युअली बघूया ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. त्याच्या आधी तुम्हाला फोर्स म्हणजे काय माहिती आहे का? म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर आपण ब्लँक स्पेस वापरूया. इथे येतो. एखादा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, याला मी धक्का मारला तर ऑब्जेक्ट एक तर पुढे जाईल किंवा धक्का सफिशियंट नाहीये तर तो ऑब्जेक्ट या ठिकाणीच थांबेल. म्हणजे मी जो धक्का मारला तो त्या ऑब्जेक्टला हलवायला सफिशियंट नाहीये, पुरेसा नाहीये, तर तो ऑब्जेक्ट या ठिकाणीच राहणार. किंवा मी मारलेला धक्का जर पुरेसा असेल तर तो ऑब्जेक्ट पुढे जाणार. म्हणजेच फोर्स म्हणजे काय, असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे किंवा जे अप्लाय केल्यामुळे बॉडी एकतर त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये राहते किंवा ती मुवमेंट दाखवते. तर त्याला आपण काहीतरी म्हणणार आहोत, ते काय आहे, फोर्स आहे. राईट. सो फोर्स म्हणजे काय, ते अप्लाय केल्यानंतर बॉडी एकतर आहे त्याच पोझिशनमध्ये राहते, पोझिशन बदलते, मुवमेंट करते किंवा थांबते. आता असं एक एखादा बॉल मूव्ह होतोय आणि मी सपोज मी फुटबॉल खेळते, बॉल चाललेला आहे, मी त्याच्यावरती पाय ठेवला तर तो बॉल काय होईल, स्टॉप होईल. म्हणजे फोर्सने आपण एखाद्या गोष्टीला थांबवू पण शकतो, चालायला पण लावू शकतो. ठीक आहे. सो बेसिकली त्याच पद्धतीने आहे आपला ग्रॅव्हिटेशन फोर्स. आता अगेन आपण न्यूटन सरांचं एक्झाम्पल घेऊया. सर आयझॅक न्यूटन सगळ्यांना माहिती आहे. मस्त असं हिरवं झाड होतं, त्याच्यावरती छान असे लाल लाल ॲपल लटकले होते आणि सर खाली छान विश्रांती घेत होते आणि अचानक अशी हवा आली, छान असा हवेचा झुळूक आला. ॲपल छान पिकलेला होताच आणि त्याला तर पडायचं होतं खाली. हवा आली, त्याला निमित्त मिळालं आणि तो खाली पडला. बरं, पडला तो पडला, सरळ सर आयझॅक न्यूटन यांच्या डोळ्यासमोर पडला. सरांना लगेच असं वाटलं, आई गं, ॲपल खाली कसा पडला, वर का नाही गेला बरं. आणि त्यांनी असं छान असा ॲपल उचलला पण त्यांनी खाऊन टाकला नाही. आपण असतं तर मग आई शपथ काय भारी ॲपल आहे, चला खाऊन टाकूया, मस्त टेस्टी एकदम. पण त्यांनी असं नाही केलं कारण ते न्यूटन होते. त्यांनी ॲपल घेतला, त्यांनी विचार केला की ॲपल खालीच का पडला, तो पण एकदम व्हर्टिकली डाऊनवर्ड, असं पण नाही की झिगझॅग मोडमध्ये पडला का, नाही, डिरेक्टली खाली पडला. मग असं कसं काय झालं बाबा. मग त्यांना असं वाटलं की आपण थोडं याच्यावरती विचार विमर्श करूया, डिस्कशन करूया किंवा थोडंसं आपलं जरा डोकं लावूया. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी आहे जे एखाद्या ऑब्जेक्टला किंवा पृथ्वीच्या भोवताली असलेल्या ऑब्जेक्टला पृथ्वीकडे खेचते. म्हणजे पृथ्वीकडे काहीतरी अशी पॉवर आहे की जेणेकरून ज्या पण गोष्टी पृथ्वीच्या अवतीभोवती आहेत किंवा हवेमध्ये आहेत किंवा कुठेही आहेत त्यांना पृथ्वी स्वतःकडे खेचते. मग त्यांना हळूहळू हे पण लॉजिक लागत गेलं की हा फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे काय, जर ही पृथ्वी असेल तर हा पृथ्वीचा सेंटर आहे असं आपण ॲज्युम करूया. तर पृथ्वी सगळ्या गोष्टी एकदम सरळ आपल्याकडे खेचते, अशी झिगझॅग मोडमध्ये खेचत नाही. ठीक आहे. ते एकदम व्हर्टिकली डाऊनवर्ड एकदम सरळ आपल्याकडे खेचते. म्हणजे इथे कुठेतरी आसपास खूप मोठं असं काहीतरी पॉवर आहे ज्याच्यामुळे गोष्टी पृथ्वीकडे खेचल्या जातात. आणि असं करत करत त्यांना शोध लागला, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा. राईट. हे तुम्हाला सगळ्यांना ऑलमोस्ट माहिती असेल. ठीक आहे. सो ही साधारणतः पार्श्वभूमी होती की ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला.
आता दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे का की फक्त आपल्या समोर असणाऱ्या दोन ऑब्जेक्ट्स आहेत, कोणत्याही दोन ऑब्जेक्ट आहे, सपोज तुमच्या बाजूला एक वही असेल, एक पेन असेल, तर मग ग्रॅव्हिटेशन जर आहे तर आपण असं म्हणतोय की एखादं ऑब्जेक्ट आणि अर्थ यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण फक्त एखादा ऑब्जेक्ट आणि अर्थ यांच्यामध्येच आहे का, तर नाही. युनिव्हर्समध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्टच्या मध्ये, मग ते अतिशय छोटे पॉइंटवाले ऑब्जेक्ट असू दे किंवा खूप मोठे मोठे ऑब्जेक्ट असू दे, प्रत्येक ऑब्जेक्टच्या मध्ये त्या दोघांच्या मध्ये पण एक फोर्स असतो आणि तो पण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असतो. म्हणजेच काय म्हणायचंय मला, कोणतेही दोन ऑब्जेक्ट्स आहेत, हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, एकदम सपोज करा की एकदम असे मोहरी माहितीये ना, काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, वॉट एव्हर. सो जे काही मोहरी आहे, मस्टर्ड सीड्स, येस, सो कदाचित, बट जे काही मोहरी आहे, तर मोहरी किती छोटी असते, त्या दोन मोहरींच्या मध्ये पण तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघायला मिळणार. म्हणजे अगदी लहान ऑब्जेक्ट घेतला किंवा अगदी मोठा ऑब्जेक्ट घेतला, त्यांच्यामध्येही तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहायला मिळणार. फॉर एक्झाम्पल, हा माझ्याकडे एक M1 बॉल आहे, M2 बॉल आहे, यांच्यामध्ये पण ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करतोय. हे सपोज की D डिस्टन्सने आपण अपार्ट लांब लांब ठेवलेले आहेत. ठीक आहे, राईट. मग तुम्ही म्हणाल की माझ्या बाजूला हे जे काय पेन आहे आणि जी काय वही आहे, काय झालं बरं, याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्ट झाला बहुतेक ते, बरं. तर माझ्या बाजूला जे काही पेन आणि वही आहे, ते दोघं कसे काय अट्रॅक्ट नाही होत, चिटकले पाहिजेत ना एकमेकाला, पण नाही चिटकत आहेत, असं कसं काय बरं. तर असं याच्यामुळे होतंय की त्या ऑब्जेक्टकडे तेवढा पूल नाहीये किंवा आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आय मीन आपला म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तितका स्ट्रॉंग नाहीये की एकमेकांना अट्रॅक्ट करेल. आणि त्याच्यामुळेच असं म्हटलं जातं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा विकेस्ट फोर्स आहे. विकेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये एवढी स्ट्रेंथच नाहीये की ते ऑब्जेक्टला खेचून घेईल. ठीक आहे, अर्थकडे आहे, कारण अर्थचं मास खूप जास्त आहे, त्याच्यामुळे त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण खूप जास्त आहे. आणि अर्थच्या मासच्या कम्पॅरेटिव्हली बाकी सगळ्या ऑब्जेक्टचं मास अर्थात कमी आहे. आपलं मास तर खूपच असं तुच्छ वगैरे आहे असं आपण म्हणू शकतो, आणि त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींचं मास पण खूपच कमी आहे, आणि म्हणून अर्थ इझिली त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकतं. पण हे जर आपण इतर कुठल्याही ऑब्जेक्टचं कंपॅरिझन केलं तर प्रत्येकाचा मास कमी आहे, आणि त्याच्यामुळे त्याने अप्लाय केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पण कमीच असतो, आणि म्हणून तुमच्या बाजूला जे काही पेन, वही, पेन्सिल ठेवले ते तुमच्याकडे किंवा एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाही. ठीक आहे, सो तुम्हाला बेसिक गोष्टी कळल्यात. आता तुम्हाला या पानामधलं सगळं कळलेलं आहे. ठीक आहे, तरी पण आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून पान वाचूया का. ओके, सो सगळ्यात पहिला मुद्दा आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कोणी लावला, सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. सगळ्यांना मान्य आहे, कोणाचं काही ऑब्जेक्शन नाही, राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. पृथ्वी सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे खेचते, व्हर्टिकली डाऊनवर्ड खेचते, हे पण सगळ्यांना मान्य आहे. नसेल मान्य तर जम्प करायचं, म्हणजे जमिनीवर उठा, जम्प करा आणि तुम्ही बरोबर खालीच पडाल. झिगझॅग मोडवर नाही तर सरळ खाली पडाल, म्हणजे उडी माराल तुम्ही तेव्हा. ठीक आहे, सो ते व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. सो सगळ्यांनी करून बघितलं असेल मे बी. नेक्स्ट आहे हा युनिव्हर्सल फोर्स आहे. युनिव्हर्सल म्हणजे काय, आताच मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण युनिव्हर्समधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्टच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणारच. तुम्ही मला युनिव्हर्समध्ये म्हणजे अगदी अंतराळयानात वगैरे का, तर हो, तिथे सुद्धा तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहायला मिळणार. पण अर्थ आणि मून, म्हणजे आपण असं म्हणतो की जसं आपण पृथ्वीवरती गेलो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाहीये, माणसं उडतात वगैरे, तर कम्प्लिटली नाहीये असं आपण नाही म्हणू शकत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे पण आहे, पण तो वीक आहे. ठीक आहे, कम्प्लिटली नाही असं आपण म्हणू शकत नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूनवरती पण आहे, पण तो वीक आहे. अर्थ एवढा स्ट्रॉंग किंवा एवढा स्ट्रेंथवाला नाहीये, राईट. त्यासोबतच अर्थ आणि मून, तुम्ही आय मीन की भूगोलामध्ये किंवा जॉग्रफीमध्ये साधारणतः एक 5वी 6वीला किंवा 7वीला कदाचित शिकला असेल की मून अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करतं, हे सगळ्यांना माहितीये. तर कसं काय करतं ना, म्हणजे पडेल खाली, पडू पण शकते खाली, पण नाही पडत आहे. तर याच्यामुळे की अर्थकडे पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मूनकडे पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि दोघं एकमेकांना इतक्याच एक्सटेंडवरती अट्रॅक्ट करतात की दोन्ही टक्कर, म्हणजे दोघांची टक्कर होणार नाही, पण दोघं अपार्ट पण नाही जाणार खूप जास्त. ठीक आहे, सो तेवढा बॅलन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोघांच्या मध्ये आहे, राईट. त्याच्यामुळेच दोघं जे आहेत ते एकमेकांबरोबर राहू शकतात किंवा मून अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करू शकतं. त्याच्यामुळे आपण असं म्हणतोय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे. ठीक आहे, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मून आणि अर्थ हे तुम्ही त्याचं एक्झाम्पल म्हणून घेऊ शकता. ओके, सो पहिल्या पॅरेग्राफमध्ये हेच सांगितलेलं आहे की वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कसा आहे, युनिव्हर्सल फोर्स आहे. दुसरी गोष्ट, हे फक्त दोन ऑब्जेक्टच्या मध्ये नाही, तर युनिव्हर्समधल्या कुठल्याही दोन घटकांच्या मध्ये काम करत असतं. नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशन. ॲज वी हॅव लर्न्ड, द फिनोमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from the tree. Okay, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट आहे आफ्टर मच थॉट he came to the conclusion that the earth must be attracting apples towards itself, and this attractive force is directed towards the center of the earth.
सो तुम्हाला कधी कधी क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे डिरेक्टेड आहे किंवा अर्थच्या कुठे आहे, तर सेंटर ऑफ दी अर्थकडे, आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी या व्हर्टिकली डाऊनवर्ड खेचल्या जातात टुवर्ड्स अर्थ, राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सो तुम्हाला या ठिकाणी छान झाड वगैरे न्यूटन वगैरे सगळे काही पाहायला मिळतात. सो तुम्ही ते चेकआउट करू शकता कसं दिसतंय वगैरे, ठीक आहे. नेक्स्ट पण हे सांगितलेलं आहे की अर्थ आणि मून यांच्यामध्ये पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याच्यामुळे ते एकमेकांकडे अट्रॅक्ट आहेत. सिमिलरली प्रत्येक प्लॅनेटकडे आपापल्या क्षमतेप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहायला मिळेल, कमी अधिक प्रमाणामध्ये, बट जेवढा अर्थकडे आहे त्याच्यामुळेच आपण चालू शकतो, फिरू शकतो, वॉट एव्हर आपण जमिनीवरती राहू शकतो, ठीक आहे. बरं, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोर्स अँड मोशनमध्ये काय फरक आहे किंवा फोर्स आणि मोशन नेमकं काय आहे. सो वी हॅव सीन दॅट फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल एज डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट पहिल्यापासून मोशनमध्ये आहे, खूप मोशनमध्ये आहे, तो बॉल पळतोय, आपण आलो, त्याच्यावरती पाय ठेवला, बॉल स्टॉप झाला, ठीक आहे. सो आपण त्याला थांबवलं. दुसरी गोष्ट, आपण त्याला किक मारली दुसऱ्याच दिशेने, तर बॉल त्या दिशेने गेला. सो आपण काय केलं, त्याचं डिरेक्शन ऑफ मोशन बदललं. सो फोर्स जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा ते त्या ऑब्जेक्टचं स्पीड चेंज करतं. आता अर्थात आपण जोरात किक मारली किंवा जोरात फोर्स दिला तर बॉल अजून जोरात पळेल, त्याचं मोशन फास्ट होईल, ठीक आहे. सो हे यासाठी फोर्स असतो किंवा हे फोर्सचे काम आहेत, ओके, ठीक आहे. सो सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे, थोडक्यात आपण रीड करूया, ठीक आहे. सो द ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन, बर्थ आहे 1642 आणि डेथ आहे 1727, was one of the greatest scientists of recent times. He was born in England. He gave his laws of motion, equation of motion. I hope सगळ्यांना लॉज ऑफ मोशन माहिती आहे, आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. 3 लॉज आहेत, कोणाला माहिती आहे जरा पटापट एकदम थोडक्यात सांगायचे मला खाली कमेंट बॉक्समध्ये. अगदी मला कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट नको आहे, कशाही भाषेमध्ये सांगा, मला फक्त तुम्हाला येते की नाही एवढंच पाहायचं आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर तेही सांगा मला, मी त्याच्यावरती थोडक्यात व्हिडिओ अपलोड करेन. दुसरी गोष्ट आहे इक्वेशन ऑफ मोशन, पण सगळ्यांना माहिती असतील, नसतील माहिती तर चॅप्टरच्या शेवटी पाहायला मिळतील, ठीक आहे. आणि ज्यांना येते पटापट कमेंट करा, अरे आपली हुशारी दाखवायची असते अशी, ठीक आहे. नेक्स्ट आहे अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक कॉल्ड प्रिन्सिपिया. सो त्यांच्या बुकमध्ये त्यांनी हे सगळं मेन्शन केलेलं आहे. बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. हे काय आहे, लोड घेऊ नका, हे बघा इथे आहेच, पाहायचंच आहे आपल्याला, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, okay, so however the reason why planets move in the way described by Kepler's law was not known. Newton with his theory of gravity mathematically derived Kepler's law. म्हणजे असं प्रॉब्लेम होता की केपलरने लॉस दिले, ठीक आहे, केपलरने लॉ सांगितले, ते बरोबर पण आहेत, बघायला छान वाटतात, म्हणजे बघून कळतंय की हे प्रूव्ह आपण करू शकतो. पण कसं आहे ना, मॅथ्स हे एक असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला तो विश्वास ठेवायलाच लावतो. आता तुम्हाला बघून कळतंय, म्हणजे तुम्हाला बघून कळतंय की या पर्सनचं एज एवढं आहे, पण नाही, तुम्हाला मॅथ्स एक्स देणार आणि एज फाइंड आउट करा सांगायला लावणारच. आणि एकदा का त्या मॅथ्सने प्रूव्ह केलं की कोणीच त्याला चॅलेंज नाही करू शकत. मग हाच मुद्दा होता की इव्हन दो केपलरनी सांगितलंय की प्लॅनेट्स कसे मूव्ह होत आहेत, त्यांचं ऑर्बिट कसं आहे, त्यांना किती वेळ लागतोय, किती डिस्टन्स ते कव्हर करतायत, सगळं सांगितलेलं आहे. हे तुम्हाला केपलरचे लॉ वाचल्यानंतर कळेलच, बट हे त्यांनी सगळं सांगितलंय, पण त्यांच्याकडे कुठला मॅथमॅटिकल प्रूफ नव्हतं किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन नव्हतं की हे मी रिप्रेझेंट कसं करू. पण आपले न्यूटन सर आहेतच, मग त्यांनी लगेचच ते मॅथमॅटिकल फॉर्म्समध्ये डिराईव्ह केलं आणि आता त्याला कोणीच चॅलेंज करू शकत नाही की असं कसं झालं, कारण ते मॅथमॅटिकली प्रूव्हन आहे, ठीक आहे. सो त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन देण्याचं काम न्यूटन यांनी केलं आणि ते लॉज मांडण्याचं काम केपलर यांनी केलं होतं. So in addition to this, Newton did groundbreaking work in several areas, including light असेल, heat असेल, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी न्यूटन सर भेटणार आहेतच. सो he invented a new branch of mathematics आणि त्याचं नाव आहे कॅल्क्युलस. सो कॅल्क्युलस हे तुम्हाला कळेल जर तुम्ही 11वीला सायन्स वगैरे घेतलात ना, मग तुमच्या असं मानगुटीवर भूत बसल्याप्रमाणे बसेल. इझी आहे बट ठीक आहे, चलो. सो त्यांनी नवीन ब्रांच शोधून काढली आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 जे काही आहे पूर्ण 11-12चं ते सगळं कॅल्क्युलसमध्ये येतं, ठीक आहे. सो म्हणजे त्यांनी पूर्ण एक नवीन ब्रांच शोधून काढली आहे मॅथ्समध्ये, असा कम्प्लीट अभ्यास आपल्याला करावा लागतो. इव्हन इंजिनिअरिंगमध्ये गेला तर पूर्ण लाईफ तुमचे कॅल्क्युलसमध्येच ऑलमोस्ट जाते. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ही इन्व्हेंटेड न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट इज कॅल्क्युलस. थोडं ऑफ टॉपिक पण जाते का मी, म्हणजे असं काही होत असेल तर सांगा मला खाली कमेंट बॉक्समध्ये. सो लेटर ऑन मी हे सगळं कमी करण्याचा प्रयत्न करेन. सो ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप नावाचा टेलिस्कोप त्यांनी बनवलेला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल गुगलवर जा, त्याला पण थोडा त्रास द्या. आणि ॲक्च्युली अभ्यास फक्त करायचा म्हणून नका करू, फक्त एवढं दिलंय वाचायचंय वाचूया वगैरे असं नको. तुम्हाला असं थोडी क्युरिओसिटी असली पाहिजे की काय आहे बाबा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, चला जाऊन बघूया, टेलिस्कोप काय आहे ते बघूया, तुम्हाला अजून मजा येईल हे सगळं अभ्यासाला, ठीक आहे. सो लेट्स सी. आफ्टर दॅट इथपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन आहे ग्रॅव्हिटेशन, आय होप तुम्हाला कळलेलं आहे, क्लिअर झालंय. व्हर्टिकली डाऊनवर्ड का आहे, कोणी शोध लावला, कसा शोध लावला, याचे एक्झाम्पल्स काय, सगळं क्लिअर झालं असेल.
आता नवीन टॉपिक आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. काय असतं सर्क्युलर मोशन? घड्याळ आहे का सगळ्यांच्या घरी किंवा हातात वगैरे? मोबाईलमध्ये नाही पाहिजे आपल्याला, असं छान भिंतीवर लटकवलेलं वगैरे पाहिजे. ठीक आहे. सो घड्याळ मधले जे काटे आहेत ते कसे फिरतायत? सर्क्युलर मोशन मध्ये फिरतायत. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सर्क्युलर पाथ मध्ये फिरतायत, राईट. आणि एका पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल मध्ये ते फिरतात, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन दाखवतात. म्हणजे बरोबर एका सेकंदाला जो काही आपला सेकंड काटा आहे तो तेवढंच डिस्टन्स कव्हर करतोय, दुसऱ्या सेकंदाला पण तेवढंच हलतोय किंवा तेवढंच डिग्री डिस्टन्स कव्हर करतोय. असं करत करत त्याने पूर्ण एक राऊंड कंप्लीट केलं. सो ते कसं आहे? आपलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नमस्कार मित्रांनो. सो जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सर्क्युलर पाथ मध्ये मोशन दाखवतो तेव्हा त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन, राईट. हे सगळ्यांना कळलंय? ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? सगळ्यांनी असं पाहिलंय का? म्हणजे शेतकरी ना त्याच्याकडे एक असं गोफण असतं, त्याच्यामध्ये समथिंग असं एक कसं दाखवायचं आता तुम्हाला, एक धागा आहे, ठीक आहे, दोरा आहे, छान दोरखंड वगैरे आहे मजबूत असा, आणि त्याच्या इथे ना दगड असा लावलेला असतो, ठेवलेला असतो दगड त्या गोफणमध्ये, आणि तो असा ते हे जे आहे हा धागात दोरा दोरखंड वॉटेवर हे जे आहे रोप, तर तो असा फिरवत असतो, गोल 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 फिरवत असतो. तरी पण तो त्याच्यामधला दगड जो आहे तो पडत नाही. आणि जेव्हा तो फिरवता फिरवता एकदा जोरात झटका देतो आणि तो दगड पडतो, म्हणजे त्यातून बाहेर निघतो. ते का करतात? तर पक्ष्यांना वगैरे ते दाणे खाऊ नयेत, पेरणी जे काही पेरणी केली असेल ते दाणे खाऊ नयेत म्हणून ते पक्ष्यांना उडवण्यासाठी तो असं गोफण जे आहे ते फिरवत असतो आणि त्यातून तो दगड निघतो. मग एवढा वेळ ते गोल गोल कसा राहिला दगड, म्हणजे दगड पडला कसा नाही? त्या दगड पडला यासाठी नाही, म्हणजे तो खूप जोरात जोरात गोल गोल फिरवतो हे, पण फिरवत असताना एका पर्टिक्युलर मोशन मध्ये फिरवतो. तर ते करत असताना तो दगड अजिबात पडत नाही. जोपर्यंत आपण ते मोशन स्टॉप नाही करत तोपर्यंत दगड नाही पडत. मग हे असं कशामुळे होतं? तर असं होतं सेंट्रिपिटल फोर्समुळे. मग अशी काय खासियत आहे सेंट्रिपिटल फोर्समध्ये? तर सेंट्रिपिटल फोर्सला आपण म्हणतो सेंटर सिकिंग, म्हणजेच काय? सेंटरची अभिलाषा असणारा किंवा सेंटरकडे अट्रॅक्ट असणारा, सेंटरची शोध घेणारा. ओके, असं काहीतरी आपण त्याला मराठीमध्ये शब्दशः नाही बट असं ट्रान्सलेट करू शकतो. ठीक आहे. सो फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग सर्कल अँड डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. सो हा जो काही याचा दगड आहे त्या दगडावरती एक फोर्स ऍक्ट करतोय. ओके, सो फोर्स इज ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट किंवा तो दगड जो की सर्कलमध्ये मूव्ह करतोय. ठीक आहे. आणि याच्यावरती जो फोर्स ऍक्ट करतोय तो कुठे आहे? टुवर्ड्स सेंटर, म्हणजे त्याचं डिरेक्शन किंवा तो कुठे केंद्रित झालाय? टुवर्ड्स सेंटर. ठीक आहे. सो सेंटरकडे जेव्हा केंद्रित होतोय फोर्स तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रिपिटल फोर्स. You know that moon, which is natural satellite of the earth, goes around it in a definite orbit. सगळ्यांना माहिती आहे की मून जे आहे तर ते अर्थच्या डिफाइनेट ऑर्बिटमध्ये रोटेट करत असतं. ठीक आहे, रिव्हॉल्युशन दाखवत असतं. आणि द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. आणि हे कुठल्या फोर्समुळे होते? तर अगेन हे पण सेंट्रिपिटल फोर्समुळे होते. अर्थच्या सेंटरकडे याचं जे काही फिरण्याचं म्हणजे याचा जो काही पूर्ण फोर्स आहे तर तो खेचला जातोय किंवा अर्थचं सेंटर त्या मूनला स्वतःकडे खेचते, ज्याच्यामुळे मून जे आहे तर ते अर्थचं ऑर्बिट सोडून कुठे जाऊ शकत नाही. सो फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द मून, सेंटर ऑफ द अर्थ. ठीक आहे. आणि कोणाला खेचतंय? हा सेंटरचा फोर्स मूनला खेचतंय. कोणाकडे? अर्थकडे, कारण फोर्स कोणाकडे आहे? अर्थकडे आहे. ठीक आहे. आय होप हा पॉईंट क्लिअर आहे. सिमिलरली सनच्या भोवती पण अर्थ रिव्हॉल्व करते, त्याच्या मागे पण सेम थिअरी आहे. So, from the above activity example and questions, it is clear that the moon to go around the earth, there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth which attracts moon towards itself. आणि त्याचप्रमाणे सगळे जे आपले प्लॅनेट्स आहेत तर ते मोशन फिरतायत. कोणाभोवती फिरतायत? सनच्या भोवती फिरतायत. सो सनकडे पण असाच एक फोर्स आहे किंवा असा सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय करतोय सन सुद्धा सगळ्या प्लॅनेट्सवरती, सो दॅट सगळे प्लॅनेट्स आपापल्या ऑर्बिटमध्ये राहून सनच्या भोवती जे आहेत तर ते रिव्हॉल्युशन करत आहेत. ओके, आता आपण येऊया केप्लरच्या लॉजकडे. तर सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे माहिती नसेल तरी पण मगाशी आपण पाहिले की केप्लर्सने काय दिले? प्लॅनेटरी मोशनचे लॉज दिलेले आहेत. ठीक आहे. So before Galileo, all observations of the planets' position were made with naked eyes. असं का म्हटलंय? कारण गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. सो आधी दुर्बीण नव्हती, त्याच्यामुळे सगळे जे काय म्हणजे आपण काय म्हणूया आकाशामधल्या ज्या काही ताऱ्यांच्या पोझिशन्स वगैरे आहेत ते सगळं उघड्या डोळ्यांनी जेवढं दिसेल तिथपर्यंतच मांडलं गेलं होतं. पण गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला किंवा टेलिस्कोपचा शोध लावला, त्याच्यामुळे वी वर एबल टू सी की आपण तेव्हा बघू शकत होतो की म्हणजे कसे काय ताऱ्यांचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा प्लॅनेट्सचं स्ट्रक्चर कसं आहे वगैरे वगैरे थोड्याफार प्रमाणामध्ये आपण जाणून घेऊ शकत होतो. आणि मग त्याचाच फायदा घेऊन योहानस केपलर, इव्हन ते जोहानस असलं तरी पण त्याला आपण योहानस उच्चार करू शकतो. योहानस केपलर स्टडीड दिस डेटा
अँड ही नोटिस दॅट द मोशन ऑफ द प्लॅनेट्स फॉलो सर्टन लॉज. आणि त्यांनी ऑब्झर्वेशन्स केले आणि त्यांना कळलं की म्हणजे पर्टिक्युलर लॉज सगळे जे काही प्लॅनेट्स आहेत ते काहीतरी पर्टिक्युलर गोष्ट फॉलो करतात आणि त्याच्या बेसिसवरती त्यांनी 3 लॉज दिले जे काही प्लॅनेटरी मोशनला डिस्क्राईब करतायत. ठीक आहे, प्लॅनेटचं जे काही मोशन आहे त्याला डिस्क्राईब करणारे 3 लॉज त्यांनी दिले आणि त्या लॉजला आपण केपलर्स लॉ म्हणतोय. सो बेसिकली केपलरचं पहिल्या लॉचं म्हणणं काय होतं की जे ऑर्बिट आहे प्लॅनेट्सचं जे काही ऑर्बिट आहे ते एलिप्टिकल आहे आणि सन एका फोकायवरती आहे. आता हे फोकाय काय आहे, एलिप्टिकल काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आहे. सगळ्यांना कोण माहिती आहे ना, अरे ते जोकरची टोपी नाही का आपण घालतो बर्थडेच्या वेळेस वगैरे, हा तर तसला कोण किंवा आईस्क्रीमचा कोण. ठीक आहे, तर ती अशी कोनिकल टोपी असते, राईट. ठीक आहे, अशी काहीतरी कोनिकल ती टोपी असणार आहे. ओके, सो आता या टोपीला जर मी असं इन्क्लाइन कट केलं, ठीक आहे, असं इन्क्लाइन कट केलं तर ही टोपी कशी दिसेल बरं. समथिंग असा पार्ट दिसेल. याच्यावरचा हा जो काही पार्ट होता तो मी असा इथला वरचा पार्ट जो आहे तर तो रिमूव्ह केला आणि खाली जो काही आता पार्ट उरलाय जो की ग्रे कलरमध्ये खाली पार्ट उरला होता तर तो असा दिसेल, राईट. आणि हा खालचा भाग. सो हा जो पार्ट आहे जो की आपण कट केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो अशा शेपमध्ये, याला आपण म्हणतो एलिप्स. याला आपण काय म्हणतो, एलिप्स, किंवा मराठीमध्ये आपण अंडाकृती वगैरे असं म्हणू शकतो. ठीक आहे, सो आता हा जो एलिप्स आहे याला जर मी असं सरळ ड्रॉ केलं तर तो असा काहीतरी दिसेल. ओके, जसं की आपल्या सर्कलला सेंटर असतो त्याप्रमाणे एलिप्सला आपण सेंटर नाही ड्रॉ करू शकत. मग एलिप्समध्ये आपण काय ड्रॉ करू शकतो, तर एलिप्समध्ये 3 फोकाय असतात. आपण जर हा एलिप्स नीट ड्रॉ केला तर याचे 3 फोकाय असतात. कसे, जर मी या एलिप्सचे 4 पार्ट केले, एकतर मधून आणि एकतर असं जर मी याचे 4 पार्ट केले आणि मला जर यांचा सेंटर फाइंड आउट करायचा आहे तर साधारणतः असे आपण इथून जे आहे तर त्याचे सेंटर जे आहेत तर ते फाइंड आउट करतो 2 ट्रायंगल्स वगैरे ड्रॉ करून. आणि ज्या ठिकाणी किंवा ज्या पर्टिक्युलर पॉईंटवरती हे मीट करतील त्याला आपण म्हणतो फोकाय, म्हणजे फोकस म्हणतो एकाला, आणि 2 आहेत त्याच्यामुळे फोकाय. सो F1 आणि F2 हे काय आहेत, माझे 2 फोकस आहेत किंवा 2 माझे फोकाय आहेत. सिमिलरली मी खालून पण फाइंड आउट करू शकते, म्हणजे हा जो माझा ट्रायंगल आहे या एलिप्सच्या एका कडाला किंवा काय म्हणू आपण त्याला एका काठाला जे आहे तर ते टच झालं पाहिजे आणि तो आतमध्ये गेल्यानंतर आपल्या या सेंटरच्या लाईनला टच होतोय. ठीक आहे, सो ज्या ठिकाणी टच होईल त्या ठिकाणी एक पॉईंट आहे. सिमिलरली इथे पण ज्या ठिकाणी टच होईल त्या ठिकाणी एक पॉईंट आहे आणि असं करून आपल्याला एलिप्सवरती 2 असे पॉईंट्स मिळतात आणि त्याला आपण म्हणतोय F1 आणि F2 किंवा फोकस, किंवा त्याला आपण म्हणतोय दोघांना मिळून फोकाय. सो आता यांचं पहिलं स्टेटमेंट किंवा पहिला लॉ काय होता की प्लॅनेट्सचं ऑर्बिट जे आहे तर ते एकदम सर्क्युलर असं नाहीये. ओके, जसं की आपला अर्थ पण पूर्ण सर्क्युलर नाहीये किंवा सर्क्युलर नाही, आपला अर्थ पूर्ण स्फेरिकल नाहीये. स्फेरिकल म्हणजे काय, तर जो आपला बॉल असतो ना, फुटबॉल आहे, बास्केटबॉल आहे, ते सगळे लोक स्फेरिकल आहेत, राईट. बट आपलं जे अर्थ आहे त्याचं स्फेरिकल नाहीये, ते एलिप्टिकल आहे, थोडंसं चपटं आहे वरून. तर त्याच पद्धतीने आपलं जे ऑर्बिट आहे कुठल्याही प्लॅनेटचं तर ते पण सर्क्युलर नाहीये, ते सगळे कसं आहेत, एलिप्टिकल आहेत. सो हा त्यांचा पहिला मुद्दा होता. मग त्यांचं असं म्हणणं आहे की जर प्लॅनेट्सचं ऑर्बिट एलिप्टिकल आहे तर मग सन कुठे आहे, कारण सर्कल असेल तर आपण म्हटलं असतं की सन सेंटरवरती आहे, पण आपल्याकडे असं म्हटलं जातं की प्लॅनेटचं ऑर्बिट सर्क्युलर नाहीच आहे, ते तर एलिप्टिकल आहे. मग सन कुठे असणार, तर हे जे आता आपण 2 फोकाय फाइंड आउट केले तर या फोकायवरती सन असणार आहे, कुठल्याही एका फोकायवरती. सपोज कधी सन इथे असू शकतो किंवा आपण सन इथे सुद्धा दोन्हीपैकी कुठेतरी एका ठिकाणी आपण सन आहे असं ॲज्युम करू शकतो. सो हे फोकाय काय रिप्रेझेंट करतात, सनची पोझिशन रिप्रेझेंट करतात, इधर ते F1 वरती असेल किंवा ऑर ते F2 वरती असेल. ठीक आहे, सो आता इथे त्यांनी डायग्रामच्या हेल्पने सांगितलेलं आहे की सपोज ए जे आहे ते आपला एक प्लॅनेट आहे, ए पॉईंटवरती आपला ब्ल्यू कलरचा प्लॅनेट आपण अर्थ घेऊया. ठीक आहे, अर्थ आहे आणि सन कुठे आहे, इथे ऑरेंज कलरचा सन आहे, कुठे असणार आहे, एखाद्या फोकायवरती असणार आहे. आणि हे जे व्हाईट कलरचं ऑर्बिट पाहायला मिळते हे कोणाचं आहे, आपल्या अर्थचं ऑर्बिट आहे. म्हणजे हे कसं आहे, एलिप्टिकल आहे, एलिप्स शेपमध्ये आहे विथ सन ॲट वन ऑफ दी फोकाय. ठीक आहे, आय होप सगळ्यांना पहिला जो आपला लॉ आहे तो कळला असेल. इथे एसने काय करतोय, आपण सन रिप्रेझेंट करूया आणि बाकी जो आहे तो आपण प्लॅनेटचा दाखवला आहे. सो हा एवढाच पहिला लॉ आहे, काही रॉकेट सायन्स नाहीये, फक्त एवढंच की एक्झाममध्ये हे प्लॅनेटरी मोशनचे 3 लॉज हमखास विचारले जातात 3 मार्कांसाठी किंवा कधी कधी 5 मार्कांसाठी सुद्धा. तेव्हा एक्झाममध्ये लिहिताना तुम्हाला ज्या शब्दांमध्ये दिले, जिथे फोकाय वापरलाय, जिथे सन वापरलाय, ते सेम टू सेम त्याच शब्दांमध्ये लिहायचं आहे. याचं रिझन असं आहे की ते लॉज आहेत आणि ते आपण बदलू शकत नाही किंवा त्याची आपण रचना वगैरे बदलू शकत नाही. सो आय होप तुम्हाला क्लिअर आयडिया मिळाली असेल मला काय म्हणायचं आहे ते. तुम्हाला सेम शब्दांमध्येच हे जे लॉज आहेत तर ते एक्झाममध्ये लिहायचे आहेत. डन. ओके, आता नेक्स्ट लॉ काय म्हणतोय, लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन
म्हणजे आपला प्लॅनेट ए वरती आहे आणि सन आणि प्लॅनेटला जॉईन करणारी जी लाईन आहे स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजेच काय, जर ए पोझिशनवरून बी पोझिशनवरती जायला या प्लॅनेटला सपोज की 2 मिनिटं लागत आहेत, सपोज की या प्लॅनेटला 2 मिनिटं लागत आहेत आणि याचा जो एरिया आहे हा ट्रायंगलचा सपोज की तो किती आहे, एक 5 स्क्वेअर मीटर आहे असं आपण ॲज्युम करूया. कुठलेही युनिट्स डायमेन्शन्स खरेखुरे मानू नका, हे फक्त मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी देते. ठीक आहे. सो आपण ॲज्युम करूया की ए पासून बी कडे जाताना त्या प्लॅनेटने एक साधारणतः 5 स्क्वेअर मीटर एवढं जे इथलं मधला एरिया आहे तर तो एक कव्हर केलेला आहे आणि त्याला 2 मिनिटांचा वेळ लागलाय. सिमिलरली तो प्लॅनेट सपोज की या सी पॉईंटवरती आला, सेम प्लॅनेट सी पॉईंटवरती आला, सेमच ऑर्बिट आहे, सेमच प्लॅनेट आहे आणि त्याने आता सी टू डी डिस्टन्स कव्हर केलं. ठीक आहे. त्याला अगेन 2 मिनिटांचाच वेळ दिला होता सी ते डी डिस्टन्स कव्हर करायला, त्याने अगेन तेवढाच डिस्टन्स कव्हर केला. इव्हन आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी जास्त असेल, या ठिकाणी कमी असेल, असं नाहीये, कारण इथे बघा हा एवढा डिस्टन्स जास्त आहे त्याच्यामुळे हा असा भाग बनलाय. 2 मिनिटांमध्ये त्याने तेवढाच डिस्टन्स कव्हर केला. अगेन तो ई पॉईंटवरती आला, ई टू एफ त्याला 2 मिनिटाचाच वेळ लागला आणि त्याने सेम तेवढाच डिस्टन्स कव्हर केला 2 मिनिटांमध्ये. म्हणजेच काय की जी जोडणारी लाईन आहे सन आणि प्लॅनेटला त्या लाईननुसार तो पुढे जाते. म्हणजे आपण असं ॲज्युम करूया की एस टू ए जी लाईन आहे तीच सेम टू सेम एस टू बीच्या ठिकाणी गेली, ती सेम टू सेम एस टू सीकडे गेली, एस टू डीकडे गेली, असं आपण ॲज्युम करूया. सो म्हणजेच काय की जसं जसं प्लॅनेट पुढे सरकतोय तसा त्याने सेम इंटरवलमध्ये सेमच एरिया कव्हर करतोय. ठीक आहे. सो इथे जर आपण अजून क्लिअर बघायचं म्हटलं तर जेव्हा प्लॅनेट ए टू बी जातोय तेव्हा सपोज की त्याने काहीतरी झेड एवढा एरिया कव्हर केलाय, तो जेव्हा सी टू डी जाईल सेम तेवढ्याच वेळेमध्ये 2च मिनिटांमध्ये त्यांनी वाय डिस्टन्स किंवा वाय एरिया स्वीप केलाय किंवा कव्हर केलाय किंवा पार केलेला आहे. आणि जेव्हा तो ई टू एफ जातोय सेम एक्सच एरिया पार केलाय 2 मिनिटांमध्ये. ठीक आहे. सो इव्हन तुम्हाला डिस्टन्स कमी जास्त वाटत असले तरी पण तुम्ही चेकआउट करू शकता की या ठिकाणी सन जवळ असल्यामुळे आपल्याला डिस्टन्स जास्त वाटतोय, बट प्रॅक्टिकली तिन्ही पण एक्स वाय झेड सेमच डिस्टन्स आहेत किंवा सेमच एरिया आहेत. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा एक्झाममध्ये लिहिणार आहात हे डायग्राम कंपल्सरी आहे, या गोष्टी लिहिणं कंपल्सरी आहे, लॉज. आणि जर क्वेश्चन 3 मार्कांना विचारलाय तर फक्त लॉज लिहा, एक्सप्लेन करायची गरज नाहीये, डायग्राम काढायचं आणि हे बोल्ड अक्षरामधले लॉज लिहायचे. पण क्वेश्चन 5 मार्कांना असेल तर तुम्हाला हे थोडक्यात सी डी इक्वल आहे, ई एफ इक्वल आहे, ए बी इक्वल आहे, हे पण थोडक्यात एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केपलरचा थर्ड लॉ. आता थर्ड लॉ मध्ये आपले केपलर सर काय म्हणतात, लेट्स इरेज दिस. एवढं घाण नाही करायचं पुस्तकांना, थोडंफार आपण इरेज करूया. पण काय म्हणजे कसं काय इरेज व्हायला पाहिजे ना हे. टिक अरे काय झालं बाबा ह्याला, काहीतरी सारखं झालंच पाहिजे है ना. हां ओके डन. सो आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड लॉ. थर्ड लॉ अतिशय इझी आहे लक्षात ठेवायला पण आणि समजायला पण. तर थर्ड लॉ काय म्हणतोय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. कोणाचं, प्लॅनेटचं. म्हणजेच प्लॅनेटला सनच्या भोवती फिरायला जो टाइम लागतोय त्याला आपण सपोज करूया टी. ठीक आहे. एखाद्या प्लॅनेटला अर्थला घेऊया आपण एक्झाम्पल, अर्थला सनच्या भोवती फिरायला जेवढा वेळ लागतोय, जेवढा टाइम पिरियड लागतोय त्याला जर आपण टी घेतलं तर हे डिरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाशी, क्यूब. ह्याला थोडक्यात सोडा जरा, फक्त आपण आधी बेसिक समजून घेऊया की जो हे लागतोय टाइम पिरियड लागतोय सनच्या भोवती फिरण्यासाठी कुठल्याही प्लॅनेटला, तो जर आपण टी घेतला ते डिरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाशी, मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दी सन. जर आपण ॲव्हरेज पकडलं, डिस्टन्स जर आपण ॲव्हरेज पकडलं सन आणि अर्थच्या मधलं तर त्याच्याशी डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. डिस्टन्स आपण ॲज्युम करूया की आर आहे. ठीक आहे. सो एस ए, एस बी, एस सी, एस डी हे काय आहे, डिस्टन्स आहे प्लॅनेट आणि सनच्या मधलं. आता हे इक्वेशन कसं मांडायचं आहे, जर आपण टीचा स्क्वेअर केला म्हणजे टाइम पिरियडचा स्क्वेअर केला तर हे डिरेक्टली प्रपोर्शनल आहे डिस्टन्सच्या क्यूबशी. हा आहे थर्ड लॉ. थोडाफार समजतोय का. म्हणजे केपलरला काय म्हणायचं आहे, एखाद्या प्लॅनेटला सनच्या भोवती फिरायला जेवढा वेळ लागतोय त्याला आपण टीने रिप्रेझेंट केलं, त्या टीचा जर आपण स्क्वेअर केला तर ते डिरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे कोणाशी, सन आणि प्लॅनेट मधला जो काही डिस्टन्स आहे जो की आपण आरने रिप्रेझेंट करतोय, जसं की या ठिकाणी एस ए आहे, एस बी आहे, ओके, जे आपण आरने रिप्रेझेंट करतोय त्याच्या क्यूबशी. ठीक आहे. म्हणजे जर आपण टाइम पिरियड वाढवलं तर ते जास्त डिस्टन्स जे आहे तर ते कव्हर करणार किंवा जास्त दूर जाणार सनपासून, म्हणजे आर काय होणार, वाढणार. जर आपण टी कमी केलं तर आर पण काय होणार, कमी होणार, इन द टर्म्स ऑफ स्क्वेअर आणि इन द टर्म्स ऑफ क्यूब. ठीक आहे. सो तुम्ही हा लॉ जेव्हा पण एक्सप्लेन करणार आहात तुम्हाला हे इक्वेशन थोडक्यात लिहायचं आहे. हे साइन डिरेक्टली प्रपोर्शनलचं आहे, चुकून ए वगैरे लिहून येऊ नका. ठीक आहे. ओके. सो ते तुम्हाला कळलं असेल 7th ला वगैरे आय थिंक आपल्याला डिरेक्टली प्रपोर्शनलचं होतं.
टॉपिक. ठीक आहे. सो इन धिस वे हे जे लॉज आहेत तर हे एक्सप्लेन केले कोणी, केपलरने. सो मी थोडक्यात हा लॉ असा लिहिलाय, तुम्ही असा पण लक्षात ठेवू शकता, T² इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द आरचा क्यूब. ठीक आहे, डन. ओके, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नसावा, होप सो. असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट, आता केपलरने अर्थात लॉस दिले, बट केपलर के कुठलंही मॅथमॅटिकल असं कुठलंच एक्सप्लेनेशन नव्हतं, जे की कोणी मिळवून दिलं, न्यूटनने मिळवून दिलं. ठीक आहे. नेक्स्ट, न्यूटनने अजून एक लॉ दिला, ते म्हणजे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. खूप महत्त्वाचा क्वेश्चन, साधारणतः 2 मार्कांपासून ते 3 मार्कांपर्यंत विचारला जातो. काय म्हणणं आहे बरं याचं? सो ऑल दी अबोव कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केपलर्स लॉ लेड न्यूटन टू फॉर्म्युलेट दिस थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. युनिव्हर्सल लॉ का? कारण आपण ऑलरेडी पाहिले की ग्रॅव्हिटेशन हा युनिव्हर्सल फोर्स आहे का, ते आपल्या सुरुवातीला समजून झाले. ठीक आहे. सो सुरुवातीला मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं 2 ऑब्जेक्ट्सचं, की माझ्याकडे एक M1 मासचा ऑब्जेक्ट आहे आणि एक M2 मासचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. मास एकाचं M1 आहे आणि एकाचं M2 आहे, आणि दोघांना मी D डिस्टन्सवरती ठेवले. सपोज हे डिस्टन्स आहे 2 मीटरचं. ठीक आहे. सपोज डिस्टन्स आहे 2 मीटरचं, एकाचं मास आहे M1, एकाचं मास आहे M2, दोघांमधला डिस्टन्स आहे 2 मीटरचा. तर मला फाइंड आउट करायचं आहे की यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल. कसं फाइंड आउट करणार बरं मी? तर यासाठी फॉर्म्युला आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट्स, म्हणजेच M1 मल्टिप्लाय बाय M2, अँड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. पाठ करायची गरज आहे का? अजिबात नाही. फक्त ही डायग्राम लक्षात ठेवा, किंवा तुमच्याकडे एक्झाममध्ये तुम्हाला नाहीच आठवलं, तुमच्या हातामध्ये पेन आहे, खाली पेपर आहे, 2 ऑब्जेक्ट झाले, पेपरचा मास M1 आहे, पेनाचा मास M2 आहे, दोघं काहीतरी डिस्टन्स एक दुसऱ्यांपासून दूर असतील, झालं की आला की त्या ठिकाणी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. म्हणजे अजिबात लक्षात ठेवायचे, रट्टा बिट्टा मारायची गरज नाहीये. सरळ प्रॅक्टिकल एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवायचं आणि लॉ लिहायचा. ठीक आहे. काय बरं लॉ आहे? सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स is directly proportional to the product of masses of both the objects, किंवा product of masses of 2 objects M1 आणि M2 हवं तर लिहा, and is inversely proportional to the square of distance between both the objects. सिम्पल, मस्त की नाही? आता बघा, हे जे डिरेक्टली प्रपोर्शनल आहे, मला एक सांगा, तुम्ही बेसिक मॅथ्समध्ये शिकला असाल की जर डिरेक्टली प्रपोर्शनलचं साईन असेल, याचा अर्थ काय होतं की जर मी मास वाढवला, ओके, जर मी एखाद्या ऑब्जेक्टचा मास वाढवला, सपोज याचा आधी 2 होता, याचा 10 होता, 10 दुने 20 डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे 2, 2चा स्क्वेअर म्हणजे किती झालं 4, 4 पंचे 20, माझा फोर्स काय आला 5 आला. ठीक आहे. हे आपण बेसिक मॅथ्स पाहतोय. अजून आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स अजून आपण डिरेक्टली प्रपोर्शनलचं साईन नाही रिमूव्ह केलंय. ठीक आहे. सो माझं फोर्स काय आला, काहीतरी 5 आलं. ठीक आहे. सो F इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द 5 आलं. मला जर डिरेक्टली प्रपोर्शनलचं साईन रिमूव्ह करायचं आहे तर आपण आपल्या बेसिक मॅथ्समध्ये काय करतो, कॉन्स्टंट ऍड करतो. सपोज की माझं कॉन्स्टंट आहे K आणि माझं आन्सर आलं 5. सो असं आपण लिहितो. या केचा अर्थ काय होतो, काहीतरी कॉन्स्टंट आपण ऍड केला. आता का ऍड करायचं कॉन्स्टंट? तर हे आपण ऑलरेडी आय थिंक 7th 8th मध्ये पाहिले की कधीही जेव्हा डिरेक्टली प्रपोर्शनलचा साईन आपण रिमूव्ह करतो तेव्हा त्या जागी कॉन्स्टंट आपल्याला ऍड करावं लागतं, कारण तो ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर कॉन्स्टंटच्या टप्प्यामध्ये वाढत असतो. ठीक आहे. ती क्वांटिटी एका पर्टिक्युलर कॉन्स्टंटच्या मार्फत किंवा त्याच्या टप्प्यात वाढत असते. ठीक आहे. सो त्यासाठी आपण कॉन्स्टंट ऍड करतो. आता इथे जो आपला कॉन्स्टंट असणार आहे तर तो K नाहीये, तर तो कॉन्स्टंट काय आहे G. आता हा जो G आहे, प्रत्येक कॉन्स्टंटची व्हॅल्यू ठरलेली असते, त्याच्यामुळे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतोय. कॉन्स्टंट म्हणजे काय, जे बदलत नाही असं, स्थिर असलेलं. ठीक आहे. सो कॉन्स्टंटची व्हॅल्यू ठरलेली असते. सो या ठिकाणी आपण जेव्हा प्रपोर्शनॅलिटीचं सिम्बॉल रिमूव्ह करू तेव्हा इज इक्वल टू केल्यानंतर जे कॉन्स्टंट आहे तर ते आहे कॅपिटल G. स्मॉल लिहायचं नाही, अर्थ बदलतो. कसा तर तुम्हाला कळेल पुढे. ठीक आहे. सो कॅपिटल Gला आपण म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि याची व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू, ती म्हणजे 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. एक्झाममध्ये MCQ मध्ये बऱ्याचदा ही व्हॅल्यू तुम्हाला विचारली जाते. युनिटमध्ये तुम्हाला काहीतरी चुकीची गडबड करून दिली जाईल, पॉवरमध्ये गडबड करून दिली जाईल. तुम्ही गडबडायचं नाही, कारण तुम्ही नोट्स अभ्यासताय आणि नीट अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. सो आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. जेव्हा आपण प्रपोर्शनॅलिटीचं सिम्बॉल हटवणार तेव्हा त्या ठिकाणी इज इक्वल टू करून आपल्याला काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो, आणि तो कॉन्स्टंट ठरवून दिलाय, दॅट इज G, आणि त्याची व्हॅल्यू हीच राहणार आहे तुम्ही काही जरी केलं तरी पण. ठीक आहे. सो आता जर आपल्याला आपला आन्सर फाइंड आउट करायचा असेल की या 2 ऑब्जेक्ट्सच्या व्हॅल्यू जर आपण 2, 10 आणि मधलं डिस्टन्स 2 घेतलं तर याचा आन्सर काय येईल, तर F इज इक्वल टू G इंटू 5. Gची व्हॅल्यू काय आहे 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11. ती व्हॅल्यू या ठिकाणी टाका आणि Fची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता बघू मला तुम्हाला गुणाकार येतोय का.
ठीक आहे. 6.67 इंटू 10⁻11 मल्टिप्लाय 5 करा आणि मला इथे आन्सर काय येते ते सांगा अलॉंग विथ युनिट. युनिट्स नाही लिहिले ते तुमचे मार्क्स जाणार. कशाला उगाच मार्क्स घालवताय. युनिट पाठ करा. न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. सिम्पल. युनिट कसं आलं पाहायचंय ते पण सांगते. नो इश्यूज. युनिट कसं आलं बघा. आता जर मी ज्यांना नाही शिकायचं म्हणजे युनिट कसं आलं ते सरळ स्किप करू शकतात. नो इश्यूज. आपल्याला काही टेन्शन नाही घ्यायचंय. सगळं तुम्हाला इथे कळणार आहे. ठीक आहे. आता मला काय करायचंय. जीचं युनिट काढायचंय. जीला इथेच ठेवायचं. बाकी लोकांना शिफ्ट करा. डी खाली आहे. इकडे शिफ्ट केल्यानंतर वर जाईल. हे दोघं वर आहेत. इकडे शिफ्ट केल्यानंतर खाली येतील. M1 इंटू M2. एफचं युनिट काय आहे न्यूटन. डीचं युनिट काय आहे. डी म्हणजे काय डिस्टन्स कशामध्ये घेतलं होतं आपण मीटरमध्ये. डीचा स्क्वेअर आहे म्हणजे मीटरचा स्क्वेअर. डिवायडेड बाय काय आहे M1 M2. M1 M2 काय आहे मास आहे. 2 वेळा किलोग्राम घेतोय आपण. दोघांचा पण किलोग्राम मध्येच असणार ना इव्हन ते M1 M2 असलं तरी पण. सो डिवायडेड बाय काय आहे किलोग्राम इंटू किलोग्राम म्हणजे किलोग्रामचा स्क्वेअर. आलं की युनिट. हेच आहे का. येस सिम्पल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण युनिट जे आहे तर ते फाइंड आउट करतो. डन. सगळ्यांना कळलेलं आहे. नेक्स्ट हे जरा आपण इरेज करूया. करण्याचा तसा काही उपयोग नाहीये कारण आय गेस तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला हे एक्झाम्पल कळलेलं आहे. आणि हा जो आता मी क्रिकेट केला ह्याला जर आपण इकडे सरकवूया कारण तुम्ही जर नोट्स परत अभ्यासणार असाल तर कळलं पाहिजे ना म्हणजे कशाचं काय केलं नेमकं इथे. ठीक आहे. डन. ओके चलो. सो आय होप की सगळ्यांनी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट ते काय आहे किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे ते कळलं असेल. आता थोडंसं इन्फॉर्मेशन आहे. आपण न्यूटन सरांची इन्फॉर्मेशन वाचली. केपलर सरांची पण वाचूया. राग यायला नको कोणाला. ओके. सो योहानस केपलर बर्थ 1571 आणि डेथ आहे 1630. was a German astronomer and mathematician. He started working as a helper to the famous astronomer Tycho Brahe in Prague in 1600. After the sudden death of Brahe in 1601, Kepler was appointed as the royal mathematician in his place. So Kepler used the observations of planetary positions made by Brahe to discover the laws of planetary motion. So basically काय गोंधळ झालाय नेमका म्हणजे काय घडलंय नेमकं तर हे जर्मन ॲस्ट्रॉनॉमर आहेत म्हणजे जे अंतराळाचा वगैरे अभ्यास करतात त्यांना आपण म्हणतो ॲस्ट्रॉनॉमर. ओके. अवकाशाचा वगैरे अभ्यास करतात तर ते आणि मॅथमॅटिशियन पण होते. तर ते टायको ब्रेहे यांच्याकडे काम करायचे आणि टायको ब्रेहे यांची डेथ झाल्यानंतर योहानस केपलर यांना त्यांच्या जागेवरती अपॉइंट केलं होतं. ब्रेहे यांचे ऑलरेडी काहीतरी ऑब्झर्वेशन्स होते प्लॅनेटरी मोशन्स रिगार्डिंग. त्याचाच थोडा अभ्यास यांनी केला केपलर यांनी आणि त्याच्या आधारे त्यांनी हे जे 3 लॉज आहेत तर ते मांडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर या 3 लॉजचा अभ्यास करून न्यूटनने त्याचा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्समध्ये कन्व्हर्शन केलं. ठीक आहे. डन. ओके. सो इथपर्यंत आपला अभ्यास झालाय. सो आफ्टर दॅट या ठिकाणी मी एक सेंटेन्स हायलाईट केलंय की सो आता आपल्याला कळलंय की हे लोक डिरेक्टली प्रपोर्शनल आहेत. सो या लॉचा अर्थ काय आहे की जर इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल जर आपण एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं. आपण डिरेक्टली उदाहरण बघूया. असं नाही करणार हे. सपोज की माझ्याकडे 2 ऑब्जेक्ट्स आहेत. अरे बापरे जरा जास्तच मोठा होतोय ऑब्जेक्ट. M1 आणि M2 ऑब्जेक्ट आहे. M2चा मास 2 आहे. M1चा मास 2 आहे. M2चा मास 4 आहे. दोघांमधला डिस्टन्स पण 2 आहे. सो F काय निघेल. जीला मी असंच ठेवते. जीची व्हॅल्यू नाही कॅल्क्युलेट करत आहे तुम्ही तेवढं सपोज समजून घ्या. 2 × 4 M1 M2 डिवायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर. काय आलं फोर्स 2 × G. ठीक आहे. युनिट वगैरे काहीच नाही लिहिलं मी. जस्ट एक आपण एक्झाम्पल बघतोय त्याच्यामुळे तुम्हाला मात्र हवं तर तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. सो आता मी काय केलं M1चा मास डबल केलं. ठीक आहे. आता माझं M1चा मास काय बनलं. आता माझं M1चं मास काय बनलं 4 बनलं. M2चा मास ऑलरेडी 4 आहेच. सो आता माझा फोर्स काय बनेल G × 4 डिवायडेड बाय डिस्टन्स कॉन्स्टंट आहे 2 सो 4. सो काय आलं 4G आलं. 4G आता 5Gचा जमाना आहे. बट ठीक आहे. चलो. सो आधी फोर्स काय होता 2G. एखाद्या ऑब्जेक्टचं मास डबल केल्यानंतर फोर्स काय आला 4G म्हणजे फोर्स काय झालेला आहे डबल झालाय. सो तेच या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की दिस लॉ मीन्स दॅट if mass of any one of the object is double, the force between the object also doubles. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं. एका ऑब्जेक्टचा दोघांचा डबल नाही करायचे आन्सर चुकणार. ओके. एका ऑब्जेक्टचा डबल केला की तुमचा फोर्स डबल होतोय का कारण F इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ M1 आणि M2 याच्यामुळे. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय म्हणते इफ डिस्टन्स इज डबल जर आपण दोघांमधला डिस्टन्स डबल केला तर मात्र फोर्स 4 ने कमी होतोय. कसं काय. आता आपला M1 M2 आपण हेच ठेवूया आणि यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपण डबल करूया म्हणजे 4 करूया. ठीक आहे. जर आपण यांच्यामधला डिस्टन्स काय केलं डबल केलं म्हणजे 4 केलं तर काय होतंय बघा. हे थोडीशी जागा घेऊया आपण इथली.
सो एफ इज इक्वल टू जी. M1 किती आहे 2 आहे, पहिलं बघतोय आपण आधीचं, इंटू 4. डिस्टन्स किती होता आधी 2, आता किती बनलाय 4. सो 4चा स्क्वेअर म्हणजे 16. 4 एके 4, 4 चौक 16, बे एके बे, बे दुने 4. ठीक आहे. सो एफ किती बनला आता इथे जी डिवायडेड बाय 2. ठीक आहे, एफ किती बनलं जी डिवायडेड बाय 2. म्हणजेच या ठिकाणी एक मिनिट, फोर्स एफ इज इक्वल टू 2 आपण ठेवलं आहे, 2 इंटू 4 डिवायडेड बाय डिस्टन्सला आपण काय केलेलं आहे डबल केलं आहे, म्हणजे 2चं डिस्टन्स 4 झालं. सो 4 चौक 16. ठीक आहे, 4 एके 4, 4 चौक 16, बे एके बे, बे दुने 4. ठीक आहे. सो एफची व्हॅल्यू आता काय बनली जी डिवायडेड बाय 2. ठीक आहे, अशा पद्धतीने काय झालेली आहे एफची व्हॅल्यू बनलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आधी काय होतं फोर्स किती होता आधी 2G होता, आता फोर्स काय बनलाय हाफ इंटू जी बनलाय. याचा अर्थ 4 टाइम्स रिड्यूस झाला ना, म्हणजे आता जर आपण हाफ इंटू 4 केलं किंवा हाफ 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 असं जर आपण 4 वेळा घेतलं, ओके, 5 मल्टिप्लाय बाय 4 किती बनतं 2 बनतं. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे हाफ हाफला जेव्हा आपण 4ने मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला 2G मिळते. याचा अर्थ आधीच्या पेक्षा आत्ताचा फोर्स किती झालेला आहे 4 टाइम्स कमी झालाय. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला कळते की जर आपण डिस्टन्स डबल केलं तर मात्र काय होतंय फोर्सची व्हॅल्यू 4 टाइम्स रिड्यूस होते, आणि जर आपण एखाद्या ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर फोर्सची व्हॅल्यू पण डबल होते. सो हे एकतर तुम्ही गोष्टी करून बघा, या म्हणजे या स्टेटमेंट्सला सॉल्व्ह करून पहा, किंवा तुम्ही लक्षात वगैरे ठेवू शकता, पण रट्टा मारायची गरज नाहीये. हे तुम्हाला जनरल कुठलंही एक्झाम्पल घेतलं तरी पण तुम्हाला करता येईल. व्हिडिओ पॉज करा, वेगळे मासेस घेऊन वेगळं डिस्टन्स घेऊन ट्राय करा, तुम्हाला पण मजा येईल आणि लक्षात पण राहील. सो इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल, द डिरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन joining the centers of two bodies and the distance between the centers is taken to be d. म्हणजेच काय दोन ऑब्जेक्ट्स जर एक मिनिट सॉरी हा पे हायलाइटर होता, मला वाटलं पेन आहे, कुठे गेला आमचा पेन. सो जर दोन ऑब्जेक्ट स्पेरिकल असतील तर त्यांच्यामधला जो काय म्हणूया आपण डिरेक्शन ऑफ फोर्स आहे तर तो अलॉंग द सेंटर असणार आहे, सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट्स, आणि दोघांच्या मधला जो डिस्टन्स आहे दोन सेंटर्स मधला तो आपण डी अज्युम करूया. ठीक आहे, आणि जर आपण स्पेरिकल बॉडीज नाही घेतला, असं जरुरी नाहीये ना की सगळ्या बॉडी स्पेरिकल असतील जगामध्ये, असं काही नाहीये, कुठलं पण इतर शेप असू शकतं. सपोज की माझा अमिबा आहे, माझ्याकडे 2 अमिबाज आहेत आणि मला यांच्यामधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, सो जर आपल्याकडे 2 स्पेरिकल ऑब्जेक्ट नसतील, दोन्ही ऑब्जेक्ट्स इरेग्युलर आहेत, ठीक आहे, तर अशा केसमध्ये द डिरेक्शन ऑफ द फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, एक असा पॉइंट की ज्या ठिकाणी बॉडीचं सगळं मास केंद्रित होतं. आता ते जरुरी नाहीये की ते खरोखर सेंटर असेल, तो सेंटर इथे पण असतो, कधी कधी इथे पण असतो, कधी कधी तर बॉडीच्या बाहेर पण असतो. हे कसं ते तुम्हाला 11वीला फिजिक्स घेतल्यानंतर कळेल, आता लोड घेऊ नका. ठीक, कारण तो 11वीलाच कळणं मुश्किल आहे, त्याच्यामुळे आता अजिबात लोड घ्यायचा नाहीये. जे इंटरेस्टेड असतील जाऊन पाहू शकता. बट सेंटर ऑफ मास म्हणजे काय, असा पॉइंट की ज्या ठिकाणी बॉडीचं सगळं मास अक्युम्युलेट होतं किंवा एकत्र येतं, त्या पॉइंटला आपण म्हणतो सेंटर ऑफ मास. ठीक आहे, तो कुठेही असू शकतो. तर सपोज की याचं सेंटर ऑफ मास इथे आहे आणि याचं इथे आहे, तर या दोघांना जॉईन करणारी जी लाईन आहे त्याच्या अलॉंग असणार आहे डिरेक्शन ऑफ कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, आणि यांच्या मधला जो डिस्टन्स असणार आहे तो आपण डी अज्युम करणार आहोत, जो की इथे आपण भरतो. ओके, डन. ठीक आहे, सो अमिबा असेल तर त्याला नाराज करू नका, त्याचं पण तुम्ही सेंटर ऑफ मास वगैरे काढून ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड आउट करू शकता. So it can be seen that the value of G is the gravitational force acting between two masses kept at a distance. आणि मग आपल्याला G ची डेफिनेशन द्यायची असेल तर G काय आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्सचा स्क्वेअर डिवायडेड बाय मासेस ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो त्याची व्हॅल्यू पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. SI युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर, पर किलोग्राम स्क्वेअर लिहा किंवा kg⁻²⁻² लिहा, सेमच अर्थ होतो दोघांचे. ठीक आहे, द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट इनसाइड ऑर आउटसाइड. हे मेन महत्वाचं आहे की एखाद्या बॉडीचं मास बॉडीच्या आतच अक्युमुलेट होईल असं काही सांगू शकत नाही. तो पॉइंट इमॅजिनरी असल्यामुळे बॉडीच्या बाहेरही कुठेही येऊ शकतो. जसं की आपण म्हणतो की सर्कल किंवा आपण एखादा स्पेरिकल बॉल घेतला तर त्याचं आपण सेंटर म्हणतो की मध्ये बरोबर असणार आहे, बट एखादा इरेग्युलर शेप आहे, आपण नाही ठरवू शकत की याचा सेंटर मध्ये आहे का बाजूला आहे का बॉडीच्या बाहेर आहे, हे आपण नाही ठरवू शकत, ते कॅल्क्युलेशन मदतीनेच आपल्याला ठरवावं लागतं. ठीक आहे, सो द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. असा एक पॉईंट की ज्या ठिकाणी बॉडीचं सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालंय. So the center of the mass of a spherical object having uniform density is at its geometrical center, and the center of mass of any object having uniform density is at its centroid. सो कुठल्याही ऑब्जेक्टचा मास ज्याची डेन्सिटी युनिफॉर्म आहे
त्याचंच जे सेंटर ऑफ मास असणार आहे तर ते त्याच्या सेंट्रॉइडवरती असणार आहे. जसं की तुम्ही ट्रायंगलचा वगैरे सेंट्रॉइड फाइंड आउट केला असेल ना मॅथ्समध्ये, तर त्याप्रमाणे जर युनिफॉर्म डेन्सिटी नसेल तर मात्र तो कुठेही असू शकतो. नेक्स्ट आहे युनिफॉर्म. हे जे क्वेश्चन विचारलंय, वाय डिड न्यूटन एज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्सी ऑन डिस्टन्स, म्हणजे आपण डी स्क्वेअर का घेतलं, ठीक आहे, तर ते का घेतलं ते आपण खाली पाहतोय. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला. सो कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, फॉर एक्झाम्पल घड्याळाचे काटे. We have earlier seen that such a motion is possible only when the object is constantly acted upon by a force which is directed towards the center of the circle. तुम्ही जर कधी घड्याळ खोलून वगैरे पाहण्याचे उद्योग केले असतील तर या सगळे जे काटे आहेत तर ते एका सेंटरवरती फिक्स असतात आणि त्याच्या मागे आपण आता सेंटरच्या बरोबर मागे आपलं ते जे हे आहे काय म्हणू आपण त्याला बॅटरी वगैरे जे आहे ते अटॅच केलंय. म्हणजे अल्टिमेटली या सगळ्या काट्यांना जो काय फोर्स अप्लाय होतोय, काट्यांवर जो काय फोर्स अप्लाय होतोय तर तो टुवर्ड्स द सेंटर डिरेक्टेड आहे. म्हणजे घड्याळाचे काटे सर्क्युलर मोशन सोबतच म्हणजे सर्क्युलर मोशन का दाखवू शकतात, बिकॉज ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, सो त्या फोर्समुळे ते सर्क्युलर मोशन दाखवू शकतात. सो नेक्स्ट आहे दिस फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. इफ एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, त्याचा मास सपोज की एम आहे आणि ते व्ही स्पीडने काय होते, मूव्ह होते आणि सर्क्युलर मुवमेंट करत असल्यामुळे त्याचं डिस्टन्स जे आहे तर ते आपण आर रेडियस पकडूया. सो त्याच्यामुळे जो आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे, ओके, सेंट्रिपिटल फोर्स आपण कसा देऊ शकतो, एम व्हीचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर, हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. सो इफ अ प्लॅनेट इज मुव्हिंग अराउंड अ सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर त्या केसमध्ये जो सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे जो की प्लॅनेटवरती ऍक्ट करतो आहे आणि कुठे आहे, टुवर्ड्स द सन, तर तो असणार आहे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे, राईट. सो तो झाला आपला फोर्स. अगेन तुम्हाला जर हे माहिती नाही की एम व्ही स्क्वेअर बाय आर कसं आलं, तर सगळ्यांना हे तर माहिती असेल की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन असतं, राईट. आणि ॲक्सिलरेशनला आपण जर डिफरन्शिएट वगैरे केलं तर आपण एम व्ही स्क्वेअर बाय आर लिहू शकतो. त्याच्यामुळे फोर्स इज इक्वल टू आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ठीक आहे. सो द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन द टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन दॅट इज टी ॲज फॉलोज. म्हणजे टी आपण काय बघितलंय, काय मानलंय की त्या प्लॅनेटला किती वेळ लागतोय सनच्या भोवती फिरायला. ठीक आहे. सो व्ही म्हणजे काय आहे, आपल्या डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे स्पीड, वेलोसिटी इज इक्वल टू काय असते, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल सर्क्युलर असल्यामुळे असा डिस्टन्स ट्रॅव्हल असणार आहे म्हणजे सर्कमफरन्स 2π r. टाइम टेकन आपण टी एज्युम केलाय. ठीक आहे. सो आता या ठिकाणी फोर्स आपलं काय आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर कसं आला ते आपण पाहिलं. व्ही म्हणजे काय आहे, 2π r बाय टी, ते आपण इथे पुट करायचं, व्हीचा स्क्वेअर घ्यायचा आहे. सो एम इंटू 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर, आरचा स्क्वेअर, टीचा स्क्वेअर आणि आर. सो वरचा आर आणि खालचा आर कट होईल म्हणजे एकच आर उरला. सो 4m पाय स्क्वेअर आर बाय टीचं स्क्वेअर. आता आपण वर आणि खाली काय करूया, आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय करूया. वरती काय मिळेल, आरचा क्यूब, आणि खाली काय मिळणार आहे, आरचा स्क्वेअर. मगाशी आपण पाहिलं होतं की टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. म्हणजे टी स्क्वेअर बाय आर क्यूब जर मी आर क्यूब बाय टी स्क्वेअर जर मी लिहिलं तर या ठिकाणी मला के नावाचं कॉन्स्टंट यूज मी करू शकते. सो इथे मी याच्याऐवजी डिरेक्टली के लिहिते. सो 4m पायचं स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर, आणि इथे आपण हे 1/k येणार ना, हे 1/k येणार. सो इथे आपण डिरेक्टली के लिहू शकतो. पण माझं काय म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की 4π स्क्वेअर एम डिवायडेड बाय के हे कॉन्स्टंट असलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हे कॉन्स्टंट जर असलं पाहिजे किंवा हे जे टर्म्स आहेत सगळे कॉन्स्टंट आहेत. पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, 4 तर कॉन्स्टंटच आहे, एमची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे, केची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे. फक्त काय बदलतंय, जे डिस्टन्स आहे जे आर आहे तर ते बदलतंय, कारण सेमच प्लॅनेट फिरतंय ना. आपण मगाशी काय बघितलं होतं की अर्थ कुठे गेला, आपलं अर्थच रिव्हॉल्व करते, ए वरती पण बी वरती पण प्रत्येक ठिकाणी ए टू एस, एस टू बी, एस टू सी, एस टू डी हे डिस्टन्स मात्र बदलते किंवा हा आर मात्र बदलतोय. त्याच्यामुळे आर एकटाच वेरिंग फॅक्टर आहे, बाकी सगळे लोक कॉन्स्टंट आहेत. त्याच्यामुळे फोर्स इज इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय 1/r स्क्वेअर. म्हणजे फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर. फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी आर स्क्वेअर. आणि म्हणूनच न्यूटन यांनी जेव्हा त्यांचे लॉज मांडले होते तेव्हा त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, डीचा स्क्वेअर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल, डी म्हणजेच काय डिस्टन्स, आर पण डिस्टन्सच आहे. सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी आरचा स्क्वेअर. सिम्पल. ठीक आहे. सो हेच त्यांनी त्यांच्या या लॉमध्ये कन्क्लूड केलं होतं मॅथमॅटिकल टर्म्सचा यूज करून. Thus Newton concluded that the centripetal force
which is the force acting on the planet is responsible for the circular motion of the planet. आणि डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट आणि सन हे काय आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट आणि सनचा स्क्वेअर हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे कोणाशी, फोर्सशी, किंवा फोर्सला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो न्यूटन आयडेंटिफाईड धिस फोर्स with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. आणि the gravitational force is much weaker than the other forces in the nature. हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ह्याचं पण आन्सर आपण सुरुवातीलाच पाहिले. तुम्हाला जर याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पाहायचं आहे तर ते इथे आहे. काय दिलंय बघूया आपण. एक्झाम्पल 1 आहे, महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. ठीक आहे, सो इथे आपला महेंद्र बसलाय आणि इथे विराट बसलाय. दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे, 1 मीटरचा आहे. महेंद्रचं वेट आहे 75, विराटचं वेट आहे 80 आणि आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड आउट करायचा आहे. आपला फॉर्म्युला सगळ्यांनी यूज करायचा. हा फॉर्म्युला कोणीच विसरायचा नाहीये, खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सो फोर्स इज इक्वल टू जी मल्टिप्लाय बाय महेंद्रचं मास मल्टिप्लाय बाय विराटचं मास डिवायडेड बाय दोघांच्या मधला डिस्टन्स. तो किती आहे, 1, त्याचा स्क्वेअर 1च राहणार आहे. सो हे सॉल्व्ह करा, जीची व्हॅल्यू टाका 6.67 इंटू 10⁻11. तुम्हाला जे आन्सर मिळेल ते असणार आहे फोर्स, आणि फोर्स असल्यामुळे आन्सर कशामध्ये असणार आहे, न्यूटनमध्ये असणार आहे. सो दोघांच्या मधला जर आपण फोर्स बघितला तर तो 10⁻⁻7 म्हणजे केवढा कमी फोर्स आहे. 10⁻⁻7 म्हणजे खूपच स्मॉल फोर्स, आणि इतका स्मॉल फोर्स असल्यामुळे दोघांच्या मध्ये दोघं एकमेकांना चिटकत नाहीत किंवा अट्रॅक्ट होत नाहीत, का तर फोर्स खूपच लहान आहे. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्यामधला ऑलमोस्ट 0 आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. हेच जर सपोज मी महेंद्रचं मास प्रचंड वाढवलं, विराटचं पण मास खूप वाढवलं, म्हणजे साधारणतः 80 असं काहीतरी 1000 वगैरे काहीतरी असं 8,80,000 वगैरे केलं, तर कुठे हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर ते थोडंसं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, सो तेव्हा कुठे आपल्याला जाणवू शकतं की एकतर विराट महेंद्रकडे अट्रॅक्ट होते किंवा महेंद्र विराटकडे अट्रॅक्ट होते. ज्याचं पण आपण मास वाढवू, पण ते खूप जास्त वाढवावं लागेल, अगदी लॅक्समध्ये वगैरे वाढवावं लागेल. तेव्हा कुठे हा डिजिट थोडा थोडा पुढे सरकेल. आता तो 0च आहे असं आपण कन्सिडर करूया. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फ्रेंडकडे असं मेंटली अट्रॅक्ट होत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण असं फिजिकली वगैरे अट्रॅक्ट नाही होत आहात. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्झाम्पल 2. In the above example, assuming that the bench on which Mahendra is sitting is frictionless. Assume करूया की ज्या बेंचवरती महेंद्र बसलाय तो फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे त्याला कुठेही फ्रिक्शन नाहीये, म्हणजे स्लिपरी आहे, लाईक तो घसरगुंडीवर बसला असं आपण ॲज्युम करूया. आणि स्टार्टिंग इनिशियल वेलोसिटी जी आहे तर ती 0 आहे. सो व्हॉट विल बी द महेंद्रज वेलोसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. असं ॲज्युम करा की असं स्लिपरी रस्ता आहे, वरती महेंद्र बसलाय, खाली विराट बसलाय. 1 सेकंडमध्ये अर्थात फ्रिक्शन नसल्यामुळे महेंद्र खाली स्लाइड होत येईल, आणि त्याची इनिशियल वेलोसिटी म्हणजे यू काय आहे, 0 आहे. तर असं सांगायचं आहे की 1 सेकंदामध्ये त्याचं जे काही वेलोसिटी असणार आहे तर ते किती असेल आणि किती वेलोसिटीने ते खाली येईल, आणि वेलोसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम बदलते का, हो की नाही, आणि कशी बदलते. ठीक आहे, सो आपल्याकडे दोघांचेही मासेस अवेलेबल आहेत, दोघांमधला डिस्टन्स अवेलेबल आहे. आपल्याला सांगितलंय की यांच्यामध्ये वेलोसिटी आहे म्हणजे मोशन आहे, त्याच्यामुळे आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट करू शकतो. सगळ्यांना माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, त्याच्यामुळे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स बाय मास. फोर्स आपण ऑलरेडी फाइंड आउट केला होता, दोन्ही इक्वेशन्स लिंक्ड आहेत. मास आपल्याला कोणाचं काढायचं आहे, कोण स्लाइड होते, महेंद्र. विराटचा अजून प्रश्न आलाच नाहीये, विराटच्या मासचा काही संबंध नाहीये, फक्त महेंद्र स्लाइड होतोय खाली, त्याच्यामुळे महेंद्रचं मास. ॲक्सेलरेशन किती आलं, 5.34 इंटू 10⁻⁻9. याचा अर्थ एवढ्या ॲक्सेलरेशनने जो महेंद्र आहे तर तो विराटकडे पोहोचतोय. ठीक आहे, सो आता आपल्याला 1 सेकंदानंतर किती वेलोसिटी असेल, इनिशियली तर 0 होती, 1 सेकंदानंतर किती आहे ती कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याकडे काय आहे, टाइम आहे का, हो टाइम आहे, ॲक्सेलरेशन पण आहे, इनिशियल वेलोसिटी पण आहे. काढायची आहे काय, फायनल वेलोसिटी. म्हणजे आपल्याकडे न्यूटनचे 3 लॉज आहेत, v इज इक्वल टू यू प्लस at. एक आहे, इथे आपण लिहूया का, इथे लिहूया आपण न्यूटनचे 3 लॉज. फर्स्ट लॉ आहे v इज इक्वल टू यू प्लस at आहे. सेकंड लॉ आहे ते म्हणजे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आणि थर्ड लॉ आपल्याकडे आहे तो म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. आता मला सांगा कुठला लॉ बरं यातला यूज करायचा, एस काढायचा आहे का, संबंध तरी आहे का, नाही, म्हणजे सेकंड लॉ एलिमिनेट झाला. एस आहे का आपल्याकडे, नाहीच आहे, त्याच्यामुळे थर्ड लॉ पण एलिमिनेट झाला, फक्त पहिला लॉ आपण या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज बरा, व्ही तर 0 आहे, ए आपण फाइंड आउट केलं, टी दिले ऑलरेडी. सो व्हीची व्हॅल्यू तुम्हाला काहीतरी मिळेल. याचा अर्थ वेलोसिटी काय आहे महेंद्रची विराटकडे जाण्याची 1 सेकंदानंतर, दॅट इज 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड. ठीक आहे, सो 1 सेकंदानंतर ही वेलोसिटी बनली. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की वेलोसिटीमध्ये चेंज होईल का विथ रेस्पेक्ट टू टाइम, आणि कसं.
सो ही खूपच लहान आहे, म्हणजे 10⁻⁻⁹ इज सो स्मॉल. ठीक आहे. सो दिस इज अन एक्स्ट्रीमली स्मॉल वेलोसिटी आणि वेलोसिटी विल इन्क्रीज विथ टाइम, का तर ॲक्सिलरेशन होतंय त्याच्यामुळे वेलोसिटी टाईमनुसार वाढणार आहे, हे आपण ऑलरेडी पाहिले. कारण रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी यालाच आपण ॲक्सिलरेशन म्हणतो. द ॲक्सिलरेशन ऑल्सो नॉट रिमेन कॉन्स्टंट, का तर महेंद्र विराटकडे मूव्ह होते, सरळ मूव्ह होते का नाही, स्लाइड होतोय, फ्रिक्शनलेस ते काय ते स्लाइड फ्रिक्शनलेस आहे. ठीक आहे. आणि हळूहळू काय होते, विराट आणि महेंद्रमधला डिस्टन्स कमी होते, का तर विराट कडे येतोय ना महेंद्र, सो डिस्टन्स दोघांमधला कमी होतोय आणि त्याच्यामुळेच काय होते, डिस्टन्स कमी होते म्हणजे डी डिक्रीज होते. एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डी, किंवा डिस्टन्सला तुम्ही डी घ्या, आर घ्या, जे पण घ्या. सो डीच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. डी कमी झाला म्हणजे फोर्स वाढणार, म्हणजेच काय होतंय की जो फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो वाढतोय. ठीक आहे. इव्हन दो तुमचं डिस्टन्स कमी होते दोघांमधलं, तरी पण ॲक्सिलरेशन जेव्हा कंटिन्यू आहे तर तो महेंद्र विराटकडे येतोय आणि त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मात्र काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे हाय टाईडचा आणि लो टाईडचा. सो मी तो काय मुद्दा इथे नोट्समध्ये नाही लिहिलाय कारण तो खूप इझी आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही मात्र तुमच्या नोट्समध्ये ऍड करू शकता. हाय टाईड ना काय लिहिलं मी, हाय अँड लो टाईड. जर तुमची डिमांड असेल तर माझ्याकडे जागा भरपूर आहे, मी कुठेतरी लिहून तुम्हाला देऊ शकते किंवा नवीन पानावरती लिहून देईन. बट इफ यू वॉन्ट तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थोडेसे नोट्स मला मॉडिफाय करावे लागणार आहेत आणि मग तुम्हाला ते टेलिग्रामवरती अपलोड केलेले पाहायला मिळतील. सो प्लीज टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. सो आता हाय टाईड लो टाईड नेमकं काय आहे, तुम्ही ना कधीतरी जॉग्रफीमध्ये हाय टाईड लो टाईड शिकला असाल. मराठीमध्ये त्याला आपण भरती आणि ओहोटी म्हणतो. ठीक आहे. किंवा तुम्ही कधीतरी समुद्राच्या आसपास गेला असाल, तुमच्या पेरेंट्सने सांगितलं असेल की आता भरती आहे, जास्त आतमध्ये जाऊ नको पाण्यामध्ये, किंवा आता ओहोटी आहे, आपण किनाऱ्याच्या थोडंफार आतमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. असं काहीतरी सांगितलं असेल, कधीतरी नाही सांगितलंय, जे काय असेल ते. ठीक आहे. कोणाला हे आधीपासून माहिती आहे जरा मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला पण कळेल की आमची मुलं केवढी हुशार आहेत, हो की नाही. सो तुम्ही मे बी ऐकलं असेल हाय टाईड लो टाईड बद्दल, नसेल ऐकलं तर आता आपण ऐकूया. तर बेसिकली काय नेमकं काय कसं काय घडतंय इथे, सगळ्यांना माहिती आहे, चंद्रमा माहिती आहे, पृथ्वी इथे आहे. ठीक आहे. चंद्रमामा जो आहे त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरतोय पृथ्वीच्या भोवती, हे पण सगळ्यांना माहिती आहे. चंद्रमामाकडे स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पृथ्वीकडे स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे पण माहिती आहे. ठीक आहे. पृथ्वी म्हणजे अर्थ, हे माहिती आहे ना. हां, ओके. सो बेसिकली काय होतं इथे की अर्थच्या भोवती जेव्हा मून फिरतोय किंवा जेव्हा मून रिव्हॉल्व करतोय, तर अशा केसमध्ये हा रिव्हॉल्व करत असताना मून ज्या पोझिशनकडे आहे, अर्थच्या रिस्पेक्टिव्ह मून ज्या पोझिशनवरती आहे, आता या ठिकाणी हा जो मून आहे तर तो अर्थच्या सपोज की राईट हँड साईडला आहे. ठीक आहे. सो मून अर्थच्या ज्या साईडला आहे त्या साईडला अर्थवरचं पाणी खेचलं जातं. कशामुळे, मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ठीक आहे. खेचलं म्हणजे अगदी ओढलं जात नाही, पण ठीक आहे, तरीही ते थोडंफार फोर्स जो आहे तर तो त्या पाण्यावरती ऍक्ट करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की इकडच्या समुद्राच्या आसपास ज्या म्हणजे या साईडला पृथ्वीला जर आपण हाफ पार्टमध्ये डिवाइड केलं तर या साईडला जे काही समुद्र वगैरे आहे तिकडचं पाणी अर्थपासून मूनकडे खेचलं जातं. त्याच्यामुळे किनाऱ्यापासून सपोज की हा जर किनारा असेल तर याच्या थोडासा बाहेर लाटा ज्या आहेत त्या समुद्राच्या बाहेर अशा येत असतात. ठीक आहे. सो किनाऱ्याच्या बाहेर येणार लाटा. सिमिलरली याच्या अपोजिट साईडला म्हणजे जर मून या साईडला असेल तर अगदी त्याच्या अपोजिट म्हणजे एक्झॅक्टली 180 डिग्रीमध्ये जर आपण स्विच केलं तर त्या ठिकाणी पण सेम कंडिशन असणार आहे. तिथे सुद्धा जे आपलं ह्याचं समुद्राचं पाणी आहे तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा ते किनाऱ्याच्या बाहेर खेचलं जाणार आहे, किनाऱ्याच्या बाहेर येणार आहे आणि त्याला आपण म्हणतोय हाय टाईड. का? कारण पाणी बाहेर आलं ना, पाणी वाढलं, किनाऱ्यापासून बाहेर आलं, सो इट्स हाय टाईड. टाईड म्हणजे लाट, सो इट्स हाय टाईड. ठीक आहे. सो बरोबर त्याच्या 180 डिग्रीला पण हाय टाईड पाहायला मिळणार, म्हणजे ज्या ठिकाणी मून आहे त्या ठिकाणी तर आहेच, पण त्याच्या बरोबर 180 डिग्रीवरती पण आपल्याला हाय टाईड पाहायला मिळते. ठीक आहे. मग आता दोन्हीकडे हाय टाईड झाली, पाणी दोन्हीकडे खेचलं गेलं, मग अर्थात हे जे रिजन्स आहेत ज्या ठिकाणी मून नाहीये किंवा जे मूनच्या 90 डिग्रीवरती येणारे रिजन्स आहेत, 90 डिग्री बनलं नाही, सो या ठिकाणी मात्र पाणी इकडे खेचलं गेल्यामुळे इथे पाणी किनाऱ्याच्या आतमध्ये येणार. सगळीकडे कसं बाहेर जाईल, ऑब्व्हियसली या ठिकाणी कुठलाच फोर्स नाहीये, मग इथे काय होतंय, पाणी किनाऱ्याच्या आतमध्ये येते. म्हणजे भरतीमध्ये काय होतं, पाणी किनाऱ्याच्या बाहेर येतं आणि ओहोटीमध्ये पाणी किनाऱ्याच्या आतमध्ये जातं. ठीक आहे. सो हे आपल्याला पाहायला मिळते कुठे, 90 डिग्रीवरती. कोणापासून, मून पासून. ठीक आहे. सो मून पासून 90 डिग्रीवरती आपल्याला लो टाईड पाहायला मिळते आणि मूनच्या साईडला आणि मूनच्या अपोजिट साईडला म्हणजे 180 डिग्रीवरती आपल्याला हाय टाईड पाहायला मिळते. आता 90 म्हणजे वरचं पण 90 आणि खालचं पण 90. ठीक आहे. सो आता हे कसं लिहिलंय ते आपण बघूया, थोडंसं अजून एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये बघूया. So you must be knowing about the high and low tides that occur regularly in the sea.
The level of sea water at any given location along seashore increases and decreases twice a day at regular intervals. High and low tides occur at different times of different places. म्हणजे हाय टाईड कुठे होते आणि लो टाईड कुठे होते कळलं, डिफरंट प्लेसेसवरती होणार, डिफरंट टाईमवरती होणार. The level of water in the sea changes because of the gravitational force exerted by the moon. कोणावरती? अर्थच्या पाण्यावरती. So water directly under the moon gets pulled towards the moon and the level of the water then goes up आणि त्याच्यामुळे काय बनतं? हाय टाईड. कुठे? ज्या ठिकाणी मून आहे तिथे आणि त्याच्या 180 डिग्रीच्या रिजनवरती. सो ॲट 2 places ऑन दी अर्थ, म्हणजे वरती आणि खाली ज्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल बनतोय त्या ठिकाणी मात्र पाण्याचं लेवल कमी होतं, मिनिमम असतं आणि तिथे आपल्याला लो टाईड पाहायला मिळतं. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना हे छोटंसं टॉपिक कळलेलं आहे. नेक्स्ट आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. ओके. सो will the velocity of a stone thrown vertically upward remain constant or it will change with time? How will it change? Why does the stone move up all the time? Why does it fall down after reaching a certain height? आणि what does its maximum height depend on? बरं, याची सगळ्यांची उत्तरं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, सो ते बघूया आपण. The earth attracts every object near towards itself because of the gravitational force. हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. The center of mass of the earth is situated at its center. So the gravitational force of any object due to the earth is always directed towards the center of the earth. हे आपण सुरुवातीपासून पाहतोय. So because of this force an object falls vertically downward on the earth. आणि याच्यामुळेच ऑब्जेक्ट वरून खाली बरोबर सेंटर ऑफ दी अर्थ कडे पडतं. ठीक आहे. सिमिलरली जेव्हा आपण एखादा स्टोन इथून वर्टिकली अपवर्ड असं फेकणार आहोत, सपोज या ठिकाणी इथे काहीतरी आहे, टेरेस बेरेस आहे, तुम्ही उभे आहात छान मस्त एकदम ऐटीत आणि तुम्ही दगडवरती फेकला. ठीक आहे. दगड फेकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की दगड खालीच येणार, कारण न्यूटन सरांनी ऑलरेडी याचा शोध लावलेला आहे आणि तुम्ही अतिशय हुशार मुलं आहात, सो तुम्हाला हे माहिती आहे की दगड वर्टिकली अपवर्ड जाणार आणि एका सर्टन हाईट वरती गेल्यानंतर, सपोज एच हाईट वरती गेल्यानंतर तो वरून खाली येणार. ठीक आहे. आणि खाली येत असताना त्याची वेलोसिटी काय होते? कमी होत जाते. सो ड्यू टू धिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल द वेलोसिटी बिकम्स 0. म्हणजे काय होते? जसं जसं तो खाली येईल तसं त्याची वेलोसिटी काय होणार? अर्थात कमी होणार. वर जायला तुम्ही वेलोसिटी दिलीत, कारण कुठल्याही ऑब्जेक्टला वर जायलाच आपण फोर्स देतो, खाली तर ती स्वतःहूनच येते. ठीक आहे. तुम्ही पण वर जायलाच बॉडीला फोर्स देता, आपटते बॉडी स्वतःहूनच, राईट. सो बेसिकली खाली येताना याचं वेलोसिटी काय होते? कमी होते आणि एका पर्टिक्युलर पॉईंटवरती टच झाल्यानंतर याची वेलोसिटी परफेक्टली 0 बनते. ठीक आहे. त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट खाली थांबतो आणि तो अजून डीप गेला असता, अर्थात तो जाऊ शकत नाही, बट याची वेलोसिटी पर्टिक्युलर पॉईंटवरती आल्यानंतर 0 होते. ठीक आहे. So the pull continues to be exerted and the stone starts moving vertically downward towards the center of the earth under its influence. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळे ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर हाईट पर्यंतच जातो आणि तिथपर्यंत वेलोसिटी मॅक्सिमम असते. इथे या पॉईंटला वेलोसिटी मॅक्सिमम होत जाणार आहे आणि इथून खाली येताना वेलोसिटी मिनिमम होत जाते आणि एका पर्टिक्युलर पॉईंटवरती ती 0 बनते आणि ऑब्जेक्ट थांबतो. ठीक आहे. नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे. सेमच गोष्टी आहेत, अगेन महेंद्र आणि आपला विराटच आहे. सो आपल्याला यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे महेंद्र आणि अर्थ मधला, तर तो कॅल्क्युलेट करायचा आहे. महेंद्रचं मास 75 होतं, सगळ्यांना माहिती आहे. सो M2 75 आहे आणि M1 म्हणजे अर्थचं मास, जे की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या चॅप्टरसाठी पण आणि लास्ट चॅप्टरसाठी पण, जे की आहे 6 × 10⁻24. हेच राहणार आहे. तुम्ही पेपरमध्ये काही पण लिहिलं तरी पण मास हेच राहणार आहे. सो तुम्हाला हेच पाठ करायचं आहे. ठीक आहे. आणि अर्थात दोघांमधला डिस्टन्स किती असणार आहे? इथे अर्थ आहे आणि इथे महेंद्र आहे. सो दोघांमधला डिस्टन्स असणार आहे सेंटर पासून ते महेंद्र पर्यंत, म्हणजेच अर्थचं रेडियस. सिम्पल. अर्थचं रेडियस पण हेच राहणार आहे 6.4 × 10⁻4. मग महेंद्रवरती उभा असेल किंवा विराटवरती उभा असेल. ठीक आहे. सो आपला फॉर्म्युला वापरा आणि फाइंड आउट करा आन्सर. सो आन्सर येते 733 न्यूटन. आता हे बघा, हे आन्सर कसं आहे? पॉवरमध्ये आहे का? नाही. म्हणजे एवढा फोर्स अर्थ महेंद्रवरती ऍड करतोय आणि म्हणून महेंद्र वरती उडू शकत नाहीये, हवेमध्ये तरंगू शकत नाहीये, कारण हा खूप जास्त फोर्स आहे. मग अशी विराट आणि महेंद्रमध्ये काहीतरी 10⁻⁹ फोर्स होता, त्यापेक्षा हा 10⁻⁹ पटीने जास्त आहे. ठीक आहे. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. व्हॉट विल बी द महेंद्रस वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन दी अर्थ.
म्हणजे इनिशियल वेलोसिटी सांगितलेली आहे 0 कारण रेस्टवरती आहे महेंद्र. फोर्स आपल्याला माहिती आहे, मास महेंद्रचं माहिती आहे, टाइम पण माहिती आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फायनल वेलोसिटी एका सेकंदानंतर किती असेल. सेम फॉर्म्युला यूज करायचा, तुम्हाला माहिती आहे कसा करायचा आणि यू विल गेट दी आन्सर. ठीक आहे. सो इन धिस वे आपण आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी कव्हर केलेत. छोटासा पार्ट आहे जो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, प्रचंड इंटरेस्टिंग आणि मस्त तुम्हाला हमखास प्रश्न येतो आणि मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे जो आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो इथे काय म्हटलंय, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. हे सगळ्यांना कळलंय. सो इफ दी अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड्स इट सेल्फ. आता म्हणजे न्यूटनला तर प्रश्न पडला होता की ॲपल कसा काय अर्थकडे अट्रॅक्ट झाला, पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की जर ॲपल अर्थकडे अट्रॅक्ट होतंय तर अर्थ ॲपलकडे का बरं अट्रॅक्ट नाही झालं, असा प्रश्न पडला असेल, राईट. सो त्याचा आन्सर असा आहे की ॲपलचं मास किती कमी आहे अर्थच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळेच ॲपल जे आहे तर ते अर्थला स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकत नाही आणि म्हणून ॲपल अर्थवरती फॉल झालं, अर्थ ॲपलवरती फॉल नाही झाला. ठीक आहे. त्यासोबतच जे आपले सॅटेलाइट्स आहेत, तुम्हाला सगळ्यांना आर्टिफिशियल सॅटेलाइट्स वगैरे माहिती असतील, तर ते पण अर्थच्या भोवती फिरतायत, अर्थवरती पडले नाहीयेत. याचं रिझनच हे आहे की अर्थ आणि सॅटेलाइट यांच्यामध्ये प्रॉपर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मेंटेन आहे आणि त्याच्या पलीकडे पण एक कुठला तरी लॉ आहे, तो म्हणजे लॉ नाही म्हणता येणार, कॉन्सेप्ट आहे, ती म्हणजे एस्केप वेलोसिटी. ती काय आहे ते तुम्हाला कळणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो उद्याचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. सो तुम्हाला कळेल की आपले जे सॅटेलाइट्स आहेत तर ते कसे काय अर्थच्या वरती पडत नाहीत आणि ते अर्थच्या बाहेर कसे काय रोटेट करतायत, म्हणजे रिव्हॉल्व करतायत. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कॉन्सेप्ट्स आहेत, ते तुमचे सगळे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.